रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी वाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जनाहो नमस्कार. समर्थ रामदासांच्या ग्रंथराज दासबोधाचं चिंतन आपण सध्या करतो आहोत. संत समागम व्यासपीठ यांच्या मार्फत यांच्या सूचनेप्रमाणे आपण ग्रंथराज दासबोध आणि समर्थांचं वाङ्मय प्रस्थानत्रयी, मानाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. काल आपण 11वा दशक पाहायला चालू केला आणि आपल्या लक्षात येईल की 20 दशकांचा हा दासबोध, पण पहिल्या 10 दशकांपर्यंत समर्थांच्या विषयांची मांडणी जी आहे तर ती ही एका बद्ध किंवा प्रापंचिक माणसाला आत्मज्ञान प्राप्तीपर्यंत कसं न्यावं या संदर्भातलं विवेचन संत रामदास स्वामींनी दासबोधामध्ये 10व्या दशकापर्यंत केलेलं आहे. आता समर्थांना असं वाटतं की हा ज्ञानी झालेला जो अधिकारी पुरुष आहे यांनी समाजाच्या उत्थानासाठी आणि समाजासोबत राहून सगळ्यांना या भक्ती मार्गाला लावायला पाहिजे. आणि म्हणून 11व्या दशकापासून हा दासबोध आपल्याला वेगळ्या दृष्टीनं पाहावा लागेल. अद्वैत प्रतिपादन करणारा हा ग्रंथ जरी असला तरी पण या ग्रंथामध्ये 70% जवळपास भाग हा प्रापंचिकांसाठी आहे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. ऐहिक आणि पारमार्थिक उत्कर्ष कसा व्हावा याचं विवेचन करणारा हा अलौकिक असा ग्रंथ आहे. आणि
यामध्ये 11व्या दशकातला काल आपण पहिला समास सिद्धांत निरूपण आणि दुसरा समास चत्वारदेव निरूपण हे दोन समास आपण पाहिले. आणि समर्थांनी पहिल्या समासामध्ये सिद्धांत निरूपण समासामध्ये ज्ञानी पुरुषाची प्रतिमा उभी केली आहे आणि दुसऱ्या समासामध्ये चत्वारदेव निरूपण या समासामध्ये त्या ज्ञानी पुरुषाला कुठल्या समाज घटकांसोबत राहायचं आहे किंवा समाज घटकांमध्ये किती प्रकारचे 4 प्रकारचे जे मुख्य प्रकार समर्थांनी चत्वारदेव निरूपण जे सांगितलं, प्रतिमा, अवतार, परमात्मा आणि निर्मळात्मा, असे हे जे 4 प्रकार काल आपण पाहिले. तर माणसाच्या एकंदरीतच पारमार्थिक वाटचालीमध्ये तो सुरुवातीला प्रतिमेमध्ये आपल्या उपास्य दैवतेला पाहतो. यातून समर्थांना एक सांगायचंय की साधकाची दृष्टी ही सुरुवातीला किती संकुचित असते. ती फक्त प्रतिमेपुरतं पाहते. त्यानंतर मग या ठिकाणी भावनेला महत्व आहे. त्यानंतर या साधकाला असं वाटतं की साधू संतांचा सहवास आपल्याला मिळाला पाहिजे किंवा साधू संत जेव्हा त्याच्या सहवासात येतात तेव्हा त्याला त्या उपास्य दैवतेची सगळी लक्षणं त्या साधू संतांच्या चरित्रामध्ये त्याला दिसू लागतात. किंवा जेव्हा एखाद्या संतांचं चरित्र तो अभ्यासतो तेव्हा त्याला असं वाटतं की हे माझ्या उपास्य दैवतेची सगळी लक्षणे या ठिकाणी आहेत. आणि मग तो काय करतो की त्या चरित्राचं किंवा त्या वाङ्मयाचं तो वाचन करतो. यामध्ये चिंतन हा भाग महत्वाचा आहे. जी भावना होती ती भावना आहे, परंतु आता ती थोडी व्यापक झाली आहे. तो आता चिंतनाचा विषय झालाय. आणि नंतर मग असं त्याच्या लक्षात येतं की मला ज्या देवाची, मुख्य देवाची जी आस आहे त्याच्यापर्यंत जायचंय. तो या सगळ्या माझ्या शेजार पाजारच्या सगळ्या आजूबाजूच्या वातावरणामधल्या विश्वामध्ये किंवा माझ्या नातेवाईकांमध्ये, माझ्या कॉलनीतल्या लोकांमध्ये, माझ्या गावातल्या लोकांमध्ये तो अंतरात्मा भरून राहिलेला आहे. आणि पुन्हा त्याची दृष्टी जेव्हा व्यापक होते तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की तो जो मुख्य देव आहे, ज्यांनी या चराचर सृष्टीचं निर्माण केलं, तो या सगळ्या विश्वाला व्यापक आहे आणि याच्याही पलीकडे आहे. म्हणून समर्थ असं म्हणतात की रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी, उदास वृत्तीस माने जन, विशेष हरिकथा निरूपण. रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी म्हणजे ब्रह्मांडाच्या पलीकडे जो मुख्य देव आहे त्या देवाची आपल्याला तदाकारता मिळवायची आहे. आणि समर्थ यालाच असं म्हणतात की तो मोक्ष आहे, ते आत्मज्ञान आहे, ते स्वस्वरूपाचं ज्ञान आहे. पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, ही समर्थांनी जी ज्ञानाची व्याख्या केलेली आहे ती आत्मज्ञानाची व्याख्या केलेली आहे. माझं मूळ स्वरूप काय आहे, मी कुठून आलो, कशासाठी आलो आणि माझं गंतव्य ठिकाण काय आहे, हे ज्याला समजतं तो या मिथ्या संसारामध्ये अडकून राहत नाही, आसक्त होत नाही, लिप्त होत नाही, असं समर्थ त्यांच्या आत्मप्रचितीनं सांगतायत. सज्जनाओ, पुढचा जो समास आहे दशक 11 समास 3, हा समास आहे शिकवण निरूपण. आता आपण एक जसं या 11व्या दशकापासून एक वेगळ्या प्रकारचा दासबोध किंवा वेगळ्या प्रकारची दृष्टी समर्थांची आपल्याला या ग्रंथामध्ये दिसून येते. त्याचा प्रत्यय, त्याची प्रचिती, त्याचा अनुभव आपल्याला वेळोवेळी येत राहील. आता हा जो समास आहे हा समास आहे शिकवण निरूपण. आणि समर्थांनी या समासामध्ये नरदेहाचं महत्व आणि औचित्य सांगून त्याचा उपयोग आमच्या परमार्थ साधण्यासाठी कसा केला पाहिजे याचं सगळं विवेचन समर्थ रामदासांनी या समासामध्ये केलेलं आहे. समर्थ पहिल्याच ओवीमध्ये असं सांगतात की मनुष्य जन्मात नीती न्यायाने वागावे, हे जीवन सुंदर आहे आणि ते सुंदर. आपल्याला माहिती आहे की एक मध्यंतरी गाणं खूप प्रचलित झालं होतं, हे जीवन सुंदर आहे.
तो सिनेमाही खूप चांगला होता, त्यातली थीम चांगली होती. असं हे जीवन माणसाचं सुंदर आहे, आनंदी आहे. कारण याचा जे मूळ स्रोत आहे परब्रह्म, ते असं आहे, ते स्वतंत्र आहे, अत्यंत शक्तिमान आहे, आनंद स्वरूप आहे. म्हणून आपल्याला आनंदामध्ये रमायला खूप आवडतं. समर्थ म्हणतात की आपण आपला अखंड विवेक जागृत ठेवला पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्या सभोवती घडत जातात त्यातून आपण शिकत राहिलं पाहिजे. समर्थांच्या ओव्या या समासामध्ये खरं तर या सगळ्या ओव्या आपण मुळातून वाचल्या पाहिजेत. समर्थ असं सांगतात की संकट आणि अडचणी कुणाला येत नाहीत. आज एक मोठं संकट मागच्या 3 महिन्यापासून आपण पाहतो आहोत की आपल्या राज्यावर नव्हे, देशावर नव्हे, तर संपूर्ण विश्वावर हे संकट आलेलं आहे आणि सगळे मातब्बर देश या संकटापुढे हतबल झालेले आहेत. आज मला तुम्ही सांगा की शाळेची किती लगबग होती या काळामध्ये, पेरण्यांची लगबग होती. एवढा मोठा महाराष्ट्राचा 300-350 वर्षापासून वारीचा जो महोत्सव आहे, ती वारी पंढरपूरची यावर्षी झाली नाही. कितीतरी गोष्टी आहेत आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक सामाजिक आयुष्यातल्या की ज्या या कोरोना विषाणूनी त्याच्या प्रभावाखाली आपण त्या साजऱ्या करू शकत नाही किंवा त्या व्यापक स्वरूपामध्ये होऊ शकत नाही. समर्थ म्हणतात की अशा खूप गोष्टी माणसाच्या आयुष्यात येत राहतात, पण समर्थ म्हणतात धीर धरला पाहिजे आणि अशा दुर्धर प्रसंगी त्यावर उपाय शोधून धीराने मात केली पाहिजे. आणि ज्याला हे जमत नाही किंवा जो माणूस असा तुटून पडतो या अशा संकट काळामध्ये किंवा उद्ध्वस्त होतो, समर्थांनी त्याला या समासामध्ये एक शब्द वापरलाय आणि तो आहे आत्महत्यारा. आपल्याला माहिती आहे आत्महत्या केली की आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि समर्थांचा दासबोध आपण जो अभ्यास करतो आहोत तर तो आपल्याला या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी म्हणून आपण ते सगळं करतो आहोत. आणि म्हणून हा जो समास आहे दशक 11 समास 3 शिकवण निरूपण. समर्थ म्हणतात बहुता जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट येथे वर्तावे चोखट नीती न्याय श्रीराम प्रपंच करावा नेमक पहावा परमार्थ विवेक जेणे करिता उभय लोक संतुष्ट होती श्रीराम. शतवरुषे वय नेमिले. मग आता ह्या 100 वर्षामध्ये समर्थ सांगतात की 100 वर्ष एक आयुष्यमान आपला आहे आणि आपण मानतोच ना. म्हणून 25-25 वर्षांचे आपण काय केलेले आहेत, हे 4 आश्रम केलेले आहेत. पहिला मुलांनी लहानपणी शिकावं, ब्रह्मचर्याश्रम त्यांनी पाळावा, त्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करावं, लग्न करावं, अपत्य व्हावीत आणि 50 वर्षानंतर त्यांनी वानप्रस्थाश्रम किंवा आपल्याला त्या प्रपंचातून बाहेर काढावं. आपण मतं द्यावीत परंतु आपण निर्णय देऊ नये. प्रपंचामध्ये आपण एक आता दासबोध ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत, त्यामुळे या गोष्टी आपल्या अंगवळणी पडल्या पाहिजेत. म्हणून समर्थ असं म्हणतात की या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला स्पर्श करता उपयोगी नाही. 50 वर्षानंतर वानप्रस्थाश्रम आणि त्यानंतर जो आहे तो संन्यासाश्रम. या जरी 4 आश्रम जरी सांगितले तरी सुनील दादा एकदा विनोदाने असं म्हणाले होते की ब्रह्मचर्याश्रम आमचा लागतच नाही आणि गृहस्थाश्रम काही आमचा संपत नाही. त्यामुळे वानप्रस्थ आणि संन्यास हे फार लांबचे राहिले. समर्थ असं या ठिकाणी म्हणतात की बहुता जन्माचा शेवट, अनेक जन्मांच्या नंतर हा नरदेह सापडे अवचट, अत्यंत त्याला महत्प्रयासाने तो नरदेह सापडतो, मिळतो. येथे वर्तावे चोखट नीतीने आहे, अनीतीने इथं वागू नये, नीती धर्माचं पालन करावं.
आणि येथे वर्तावे चोखट, म्हणजे चांगल्या पद्धतीनं असं या ठिकाणी वागणं केलं पाहिजे. कुठेही भ्रष्टाचार नको, अशा गोष्टी करू नयेत. प्रपंच करावा नेमक पाहावा परमार्थ विवेक. आपल्याला या ओवीवरून आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका, या ओवीचं स्मरण व्हायला पाहिजे. समर्थ म्हणतात प्रपंच करावा नेमक, नेमका प्रपंच केला पाहिजे. तिचा शब्द वापरलाय नेटका प्रपंच केला पाहिजे. नेटका, नेमका म्हणजे नीट केलेला प्रपंच. आपण काय म्हणतो, नेमकं बोला, पाल्हाळ लावू नका. तसा नेमका प्रपंच करायचा म्हणजे उपयोगी, जेवढा गरजेपुरता आहे तेवढा प्रपंच करायचा. त्यात लिप्त होऊन आयुष्य सगळं घालवायचं नाहीये. प्रपंच करावा नेमक पाहावा परमार्थ विवेक. परमार्थाला विवेकाच्या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. भोळा भाव सिद्धीस जाव असं होता कामा नाही, होणारही नाही ते. त्यामुळे समर्थ पुढे म्हणतात की शतवर्ष वय नेमिले, 100 वर्षाचं वय आहे. वृद्धपणी नाना रोग लागतात. बाळपणामध्येच आम्हाला काही विवेक समजतच नाही, तेव्हा बुद्धीच आमची समजूतदार झालेली नसते. तारुण्य अवघे वेचले विषयांकडे, तिथं वेगळीच मस्ती आहे, वेगळीच नशा आहे. त्यामुळे समर्थ असं म्हणतात की वृद्धपणी तर नाना रोग आहेत, अनेक व्याधींमध्ये सगळा हा जन्म जाणार आहे. मग आता भगवंताचा योग कोणत्या वेळेला आहे? कधी करणार भगवंताचं भजन? कधी दासबोधाचा अभ्यास करणार? कधी आत्मारामाचा अभ्यास करणार? कधी माऊलींची ज्ञानेश्वरी वाचणार? कधी तुकारामांच्या गाथांचं पारायण करणार? सज्जनाहो, यासाठी आपण वेळ काढला पाहिजे. या गोष्टीचं ज्या चालत आहेत त्या तर चालणारच आहेत, आपण असू किंवा नसू. परंतु परमार्थ मात्र जर आपण नसू तर आपल्या हातनं होणार नाही. आपल्या भाग्यामध्ये परमार्थ हा येऊ शकणार नाही. समर्थ म्हणतात, फार सुरेख उदाहरण, मार्मिक विषय समर्थांनी दृष्टांत दिलेले आहेत. समर्थ म्हणतात, लोक मरमरो जाती वडिले गेली हे प्रचिती, जाणत जाणत निश्चिती काय मानिले. लोक मरमरो जाती म्हणजे माझ्या घरातले, माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले माझे नातेवाईक हे सगळे एकानंतर एक निजधामी जात राहिले. मग आता त्यांच्या जीवनाकडे बघून मी काही सुधारावं का नाही? मी काही समजून घ्यावं का नाही की शेवटी असा घात आपला होणार आहे? अंतिम मती तैसी गती. मग मला जर चांगली गती मिळायची असेल तर मग मी ऐन वेळेवर मला नामस्मरण जमेल का? मला ते आत्तापासून काहीतरी बीजारोपण त्याचं केलं पाहिजे. पेरलंच नाही तर उगवेल कसं काय? म्हणून समर्थ म्हणतात, लोक मरमरो जाती वडिले गेली हे प्रचिती. ह्याच्यातून काही प्रचिती घेणार का नाही? काही शिकणार का नाही? एखाद्या माणसाचा आयुष्याचा कसा ताळमेळ जमला? मी मध्यंतरी तुम्हाला सांगितलं की माझे एक नातेवाईक होते आणि त्यांना घशाचा कॅन्सर झाला, परंतु ते शेवटपर्यंत देहबुद्धीला जडलेले नव्हते. त्यांनी मलाच प्रश्न केला, मी जेव्हा त्यांना असं विचारलं की तात्यात या सगळ्या 3-4 नळ्या ज्या तुमच्या पोटामध्ये, छातीमध्ये, श्वास नलिकेमध्ये, हे सगळीकडे नळ्या टाकलेल्या आहेत, याचा काही त्रास होत नाही का? कारण त्या नळी वाटेच त्यांना ते सगळं खाणं पिणं चालू होतं. तेव्हा ते म्हणाले, त्रास कुणाला आहे? दासबोधाचा अभ्यास करतो ना तू, मग त्रास मला आहे का? भोग हे भोगूनच संपवले पाहिजेत. परवल्लय स्वामी तामिळनाडूमध्ये होऊन गेले. परवा आपण त्यांचा विचार केला की लोकांनी मारहाण केली, शिव्या घातल्या, तरी त्यांची वृत्ती तशीच होती. लोकांनी घरं बांधून दिली, खायला प्यायला सुग्रास अन्न दिलं, तरी त्यांची वृत्ती तशीच होती. कारण त्यांना माहिती आहे की जे संचित कर्म जे आहे त्याच्या प्रभावाखाली जे भोग मला भोगायचे आहेत ते तर भोगलेच पाहिजेत. ते जर भोग नाही भोगले तर त्यातून सुटका नाहीये. नाशिक जवळ एक बाबाजी होते आणि ते बाबाजी फरशीवाले बाबाजी म्हणून प्रसिद्ध होते. लोक आपले अनेक प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जायचे प्रपंचातले. मग सगळेच आले. त्यामध्ये लग्न होत नाहीत, आर्थिक परिस्थिती आहे, विपन्नावस्था आहे, मुलीची लग्न होत नाहीत, अपत्य होत नाही, काय 1 ना 10 प्रश्न असतात का प्रपंचामध्ये? आणि हे सगळी गाराणे घेऊन लोक त्यांच्याकडे जायचे. व्याधी आहेत, अनेक प्रकारचे आजार आहेत, आणि बाबाजींनी काय करायचं तर ते सगळं ऐकून घ्यायचं आणि एक फरशीचा तुकडा काढून द्यायचा. आता हे भोग कमी करण्याचं एक साधन आहे.
आमच्या पूजनीय आप्पांचे वरदानंद भारतींचे चिरंजीव तेव्हा होते आणि शेखर महाराज, चंद्रशेखर महाराज आठवले, पंढरपूरला असायचे ते, पंढरपूरच्या मठात. तर तेव्हा ते असं म्हणाले की हे काही बरोबर नाही आहे. म्हणजे ज्या साधनेच्या द्वारे ज्या सिद्धी मिळाल्या आहेत त्या सिद्धीच्या मार्गाने त्या माणसाला भोगांपासून मुक्त करणं, किंवा ते भोग जर नाही भोगले तर पुढच्या जन्मी ते भोगणं भागच आहे. उलट त्यांचं असं मत होतं की त्या माणसाला ते भोग भोगण्यासाठी मनाची आणि शरीराची उभारी मिळवून देणं हे आपलं काम आहे. आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये कंधारला एक असेच महाराज आहेत. ते दिवसभर जंगलामध्ये राहतात आणि कृष्णाचं मंदिर आहे. संध्याकाळी येतात. ते येताना बऱ्याच वेली, मुळा, पानं, खोड असं ते जंगलातूनच येताना घेऊन येतात त्या वस्तू. आणि आरती झाली संध्याकाळची की किमान 50 लोक तरी असतात की जे बाहेरून आलेले आहेत, नांदेड जिल्ह्यातून, नांदेडच्या बाहेरच्या जिल्ह्यातून. आणि ते ओळीनं तिथं त्यांचं आपलं गाऱ्हाणं सांगतात. मग काय व्याधी असतील, प्रापंचिक अडी अडचणी असतील. आणि हे बाबा काय करतात, तर ती जी डाल आणलेली आहे जंगलातून, त्या डालीतून कुणाला एक मुळी दे, कुणाला काही 2-4 पानं दे, कुणाला खोड दे, एखादी काडी दे, आणि ते सांगतात की उगाळायची आणि 1 चमचा पोटामध्ये घ्यायची, 1 चमचा कुठं लावायची, असं काहीतरी ते सांगतात. म्हणजे समर्थ या ठिकाणी असं म्हणतात की या सगळ्या गोष्टींमधून आपण काही शिकणार आहोत की नाही. आपण आपली शारीरिक संपन्नता, वैचारिक संपन्नता, मनाची उभारणी ही मिळवली पाहिजे. समर्थ रामदासांनी 12 वर्ष तपस्साधना केली, मानसिक बळ मिळालं. त्याच काळामध्ये 1200 सूर्यनमस्कार घालण्याचा प्रघात घेतला, त्यातून शारीरिक बलसंपन्नता मिळाली. त्याच काळामध्ये समर्थांनी जप केला, शास्त्र ग्रंथांचं अध्ययन केलं, त्यातून वैचारिक मानसिकता मिळाली, बलसंपन्नता मिळाली. असा आदर्श आपण आपल्या समोर असताना आपण त्यातून घेतला नाही पाहिजे का? मी मागे एकदा आपल्या सगळ्यांना म्हणालो की आपण दररोज 12 सूर्यनमस्कार घालायला पाहिजे. ठीक आहे, 1200 नाही घातले आम्ही. परब्रह्म स्वरूपाचे आम्ही अंश आहोत. परब्रह्माला सगळी सृष्टीचं निर्माण करायचंय, सगळ्या सृष्टीचं चलनवलन पाहायचंय. आम्हाला शक्य आहे का ते? नाही शक्य. पण आम्ही जी काही एखादी उपाधी आम्हाला मिळालेली आहे, मग घरातलं विहित कर्म असेल, मी एखादं मुलांचा बाप म्हणून असेल, नवरा म्हणून असेल, आई वडिलांचा मुलगा म्हणून असेल, मी एखादं ऑफिसचं काम करतो आहे, मी एखादा बिझनेस करतो आहे, किंवा मी एखादी सामाजिक संघटना चालवतो आहे, मग तिथं मी कसं असलं पाहिजे? या सगळ्या आयामांवर मानसिक, शारीरिक आणि वैचारिक धारिष्ट्य, बलसंपन्नता असं माझ्याकडे असलं पाहिजे. आणि असं असण्यासाठी म्हणून दासबोध ग्रंथाचा अभ्यास आपण करतो आहोत. समर्थ या ठिकाणी म्हणतात, अग्नगृहासी लागला आणि सावकाश निजेला. आपल्याला माहिती आहे की आपल्या अवतीभोवती किती दाटून आलेलं आहे. घराला आग लागलेली आहे, समर्थ सांगतायत, आणि हा सावकाश निजेला, याला काहीच पडलेलं नाहीये. हा कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. काय समर्थ, एका दृष्टीने ही शिवीच आहे ना. एवढं सगळं समजावून सांगत असताना सुद्धा समर्थ म्हणतायत की आपल्या घराला आग लागलेली असताना सुद्धा हा माणूस पांघरून घेऊन झोपी जातो. त्याला काय म्हणायचं? त्यावर उपाययोजना काही करावी असं त्याच्या मनात येत नाही. घराला आग लागली म्हणजे काय, घराला आग लागली आणि त्यामध्ये माणूस झोपलाय अशातला भाग नाहीये. त्यातला गर्भितार्थ आपण बघितला पाहिजे. आज मला तुम्ही सांगा की ज्या चीन देशातून हा विषाणू, कोरोनाचा विषाणू सर्वदूर पसरवण्यात आला, का तर जगावर सत्ता गाजवायची आहे, ही महत्वाकांक्षा आहे. काय विकृत मानसिकता आहे. आणि अशी परिस्थिती असताना की सगळं जग या सगळ्या मोठ्या वैश्विक संकटामध्ये सापडलेलं असताना ह्याला फूस लावून दे, ह्या देशाला फूस लाव, त्या देशाला फूस लाव, आपल्या विरुद्ध कुभांड रचण्याचं चालू आहे का नाही?
सीमारेषा पार करायची, तिथं भांडणं करायची. म्हणजे जग कुठल्या विवंचनेत आहे आणि आपण या लोकांना काय म्हणावं? मग आता कानी कपाळी ओरडून सांगावं लागतं की चीनी वस्तूंवर, चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाका. आपल्याला माहिती आहे का की जपानमध्ये नागासाकी आणि हिरोशिमावर जे बॉम्ब पडले त्यानंतर अगदी बेचिराख होऊन गेलं ते राष्ट्र. 2-3 जिल्ह्यांनी एवढी सुद्धा त्याची क्षेत्रफळ नसेल जपानचं. आपल्या 1 सुद्धा लोकसंख्या नाहीये तिथली, पण जपान देश किती भरारीनं पुढे आला. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उभा राहिला. त्यांनी एक फक्त आपल्या अंतःकरणात ठेवलं, ज्यांनी आपल्यावर बॉम्ब टाकले त्यांचा एक खिळा सुद्धा वापरायचा नाही त्यांच्या इथं तयार झालेला. त्याशिवाय राष्ट्रनिष्ठा तयार होत नाही. एवढासा चिमुकला देश आहे, परंतु आज जिम्नॅस्टिक्समध्ये, तुमच्या त्या सगळ्या स्पर्धांमध्ये पहिल्या 5 देशांमध्ये नंबर आहे. कशाच्या बळावर होतं? समर्थांचा दासबोध हा आम्हाला वैयक्तिक जीवन आमचं संपन्न करायला शिकवतो, पण आम्ही समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, एक राष्ट्र म्हणून आम्ही कसं पुढे आलं पाहिजे, याचा विचार सुद्धा समर्थ रामदास आम्हाला देतात. अटल बिहारी वाजपेयींना जेव्हा दासबोध ग्रंथ त्यांनी वाचला तेव्हा ते असं म्हणाले की हा ग्रंथ मिळायला आणि वाचनासाठी मला खूप उशीर झाला. हा जर माझ्या अगोदरच आयुष्यामध्ये ग्रंथ मिळाला असता तर माझ्या आयुष्यातल्या अनेक चुका टळल्या असत्या. हे अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य आहे सज्जनाहो. आता 1 महिनाही नाही झाला या गोष्टीला आपले राज्यपाल माननीय कोश्यारींनी दासबोध आणि मनाचे श्लोक मागून घेतले. महानुभावांना वाटतं की या ग्रंथाचा अभ्यास आपण केला पाहिजे, या वाङ्मयाचा अभ्यास आपण केला पाहिजे. आपल्याला कदाचित कल्पना असेल की ज्यांनी सगळं आयुष्य वेचलं समर्थ रामदासांच्या या वाङ्मयाच्या संकलनासाठी किंवा याचा अभ्यास करून ती सगळी बाळं एकत्र करण्यासाठी, नानासाहेब देव धुळ्याचे, तर नानासाहेब देव हे सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते, काँग्रेस पक्षात, आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या एका मुख्य पुढाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की कार्यकर्ता कसा असावा काँग्रेस पक्षाचा, त्याची आचारसंहिता आपल्याला तयार करायची आहे. त्यामुळे तुम्ही दासबोधामध्ये कार्यकर्ता कसा आहे समर्थांनी जे सांगितलंय ती सूत्र आम्हाला द्या. आता कुठल्या कुठे परिस्थिती गेली, पुलाखालून पाणी तर खूप वाहून गेलं. त्या पक्षाच्या मनात तरी येईल का, किंवा त्या पक्षाच्या धुरीणांच्या मनात तरी येईल का, का त्यांना माहिती तरी असेल का नाही की दासबोध नावाचा काही एक ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये माणूस कसा जगावा याच्याबद्दलचं विवेचन सांगितलेलं आहे. एक राष्ट्र विश्ववंदिता म्हणून कसं उभा राहू शकतं हे समर्थांच्या वाङ्मयामध्ये सांगितलेलं आहे. याच वाङ्मयाच्या आधारावर स्वामी विवेकानंद म्हणतायत की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिथून 100 वर्षानंतर भारत देश हा विश्ववंदिता होईल. कशाच्या बळावर म्हणतायत? समर्थांच्या दासबोधाच्या आणि समर्थांच्या वाङ्मयाच्या बळावर, आधारावर स्वामी विवेकानंद म्हणतायत. अशा ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत. आणि समर्थांनी या समासामध्ये सुद्धा आळसावर किती ओव्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे समर्थ म्हणतात, आळसाचे फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे, सुख म्हणून आवडे आळशी लोका श्रीराम. आता ही जी प्रक्रिया आहे जांभया देऊन निद्रा पडे, ही आपण दुपारी 2 ते 3च्या दरम्यान किती वेळा अनुभवतो? याची प्रचिती आपल्याला येते का नाही? जांभई येते, बसलेला आहे ते सोफ्यावर थोडं वाकडं व्हावं वाटतं, डोक्याखाली हाताचा कोपरा घ्यावा वाटतो, आणि झोप केव्हा लागते ते समजतच नाही. समर्थ म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये असंच होतंय. आळसामुळे आपली अनेक कामं नाश पावतात.
अहो समर्थांनी एवढा प्रयत्नवादाला महत्व देणारा संत त्याच काय 5000 वर्षात झालेला नाही. यत्न तोची देव जाणावा असं सांगणारे एकमेव समर्थ रामदास स्वामी आहेत. आळस, निद्रा आणि कार्यनाश आपण बघितलंय दूषित निरूपण समासामध्ये. हे तिन्ही घटक बघितले. या तिन्ही घटकांचा उपाय काय तेही आपण पाहिलेलं आहे. आळस, निद्रा आणि कार्यनाश होणार आहे हे सूत्र समर्थ रामदासांनी या समासामध्ये मांडून आपल्याला अनेक उदाहरणांवरून दाखवले. म्हणून समर्थ म्हणतात की परिश्रमाला पर्याय नाही. कष्ट सोसण्याची तयारी पाहिजे. किती कष्ट सोसले पाहिजेत? समर्थ म्हणतात निरंतर. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष काही घेणं देणं नाहीये. कष्ट सोसण्याची तयारी पाहिजे. प्रयत्नवादी असलं पाहिजे. अशी माणसं निश्चितपणे संपन्न होतात असा आत्मविश्वासही समर्थ देतात. ओवी क्रमांक 10 ते 14 यामध्ये आळशी माणसाचं कसं नुकसान होतंय त्याचं अत्यंत मार्मिक पद्धतीने समर्थांनी विवेचन केलेलं आहे. समर्थ म्हणतात आळसाचे फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे, सुख म्हणून आवडे आळशी लोका श्रीराम, साक्षेप करिता कष्टती. साक्षेप म्हणजे प्रयत्न करत जे कष्ट करतात, परंतु पुढे सूर वाढती, पुढे सुख मिळतं त्यांना. खाती जेवती सुखी होती, येतने करुणी श्रीराम. खायला मिळतं, चांगलं जेवायला मिळतं, अंगावर 4 कपडे चांगले येतात, आपलं घर बांधून मिळतं. या सगळ्याची प्रचिती आपण आपल्या आयुष्यात घेतलेली आहे. कारण आपण कित्येक वर्षांपासून समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणारे साधक आहोत. आळस, उदास, नागवणा. आळसामुळे काय परिणाम होत आहेत बघा. तो माणसाला उदासी करतो, नागवा करतो. समर्थ सांगतायत नागवणा, इज्जत घालवतो आपली. आळस प्रयत्न बुडवणा, आपले प्रयत्न बुडवून टाकतो. आळसे करंटपणाच्या खुणा, प्रगट होती श्रीराम. करंटा माणूस कसा आहे? दरिद्री आहे, खायला प्यायला नाहीये, कोपट नाहीये, अंगावर पांघराला वस्त्र नाही. अशा माणसाला समर्थ करंट म्हणतात. आणि या आळसामुळे करंटपणाच्या खुणा प्रगट होती, म्हणजे माणूस करंटा होतो असं समर्थ या ठिकाणी सांगतात. म्हणून आळस नसावा, तरीच पाविजे वैभवा, अरत्री परत्री जीवा, समाधान श्रीराम. म्हणून आळस नको, प्रयत्नवादी असलं पाहिजे. समर्थांचं चतुसूत्री आपल्याला पाहिजे की ना. मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे राजकारण, तिसरे सावधपणा सर्व विषयी, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. प्रयत्नवादी असलं पाहिजे, साक्षेपवादी असलं पाहिजे. प्रयत्न करावा तो कोण, हेची ऐका निरूपण, सावध करून अंतःकरण, निमिष एक श्रीराम. आता समर्थ म्हणतात की आता लक्ष देऊन ऐका. मी सांगितलंय काय भानगडी आहेत की आळस, दूषितपणा यामुळे काय घात होतो मानवी जीवनाचा ते सांगितलं. मग यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे? आता लक्ष देऊन ऐका. निमिष एक निमिष, एक क्षणभर तुम्ही माझ्याकडे अवधान दीजे. माऊली म्हणते का नाही सुरुवातीला ज्ञानेश्वरीच्या, अवधान दीजे, सर्वांगाचे कान करून तू माझ्याकडे ऐक आता. आणि म्हणून मग श्री अर्जुन म्हणतो सितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तवा. माझ्या मनातले सगळे किंत, सगळे प्रश्न, सगळ्या शंका संपलेल्या आहेत. स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. आता तू जे सांगशील ते मी करीन. आता आपण समर्थांना म्हणलं पाहिजे, आता स्वामी तुम्ही सांगा त्याप्रमाणे मी वागतो, तुम्ही सांगा त्याप्रमाणे मी ऐकतो, ते माझ्या आचरणात मी आणतो. आणि अशा प्रकारे समर्थांनी मग पुढे आपली दिनचर्या सांगितली आहे. सज्जन हो, ज्याला दिनचर्या नसते त्याची चर्या दीन होते. सुनील दादांनी सांगितलेलं एक वाक्य आहे. दिनचर्येचा दीन मधली ते वेलांटी आहे पहिली. दीन म्हणजे दिवस. आणि सुनील दादा असं म्हणाले की ज्याला दिनचर्या नसते त्याची चर्या दीन होते. दला वेलांटी दुसरी, असहाय्य, हीन दीन आपण म्हणतो का नाही त्याप्रमाणे. समर्थ म्हणतात प्रातःकाळी उठावे,
काही पाठांतर करावे, येथान शक्ती आठवावे, सर्वोत्तमासी श्रीराम, मग दिशेकडे जावे, जे कोणासीच नव्हे ठावे, शौचाचमन करावे, निर्मळ जळे श्रीराम, मुखमार्जन प्रातस्नान, संध्या तर्पण देवतार्चन, पुढे वैश्यदेव उपासन, येथा सांग श्रीराम, काही फळाहार घ्यावा, मग संसार धंदा करावा, सुशब्दे राजी राखावा, सकळ लोक श्रीराम. ह्या ज्या सगळ्या ओवी आहेत, या सगळ्या ओवी आपण मुळातून वाचल्या पाहिजेत. मानवी जीवनाचा एवढा सूक्ष्म विचार 350 वर्षापूर्वी तुम्हाला कुठेही सापडणार नाही. प्रातःकाळी उठावे, मग दिशेकडे जावे, जे कोणासीच नव्हे ठावे, शौच आचमन करावे, मग फळाहार घ्यावा, संसार धंदा करावा. किती बारीक बारीक विचार सांगितलाय. सकाळी लवकर उठावं हे सुद्धा आम्हाला संतांनी सांगावं लागतं. मला मोठं वाईट वाटतं. आजकालची मुलं आहेत, काही घरांमध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात येतं, घरातली माणसंच उठत नाहीत 7, 7:30, 8 वाजेपर्यंत. 9 वाजेपर्यंत झोप. याला समर्थ म्हणतात, अग्नगृहासी लागला आणि तो सावकाश निजेला. प्रयत्न करून बघितला पाहिजे. असा जो माणूस उशिरा उठतो ना, त्याला आपण 8 दिवस सकाळी लवकर उठवायचं, जबरदस्तीने उठवायचं. आणि त्याच्या असं लक्षात येईल की माझ्याकडे वेळ आहे अजून काही काम करण्यासाठी. की जी रोजची अवस्था काय होती, वेळच नाहीये काम करायला, क्षणभर फुरसत नाहीये, उसंत नाहीये. काय होतं 3 महिन्याखाली मला सांगा ना तुम्ही, काय अवस्था होती हो. पुत्र मागं लागल्यासारखं वन 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 माणूस फिरतो आहे. आता बसलाय का नाही घरात, बाहेर पडताच येत नाहीये. मग तोंड लपून बाहेर पडावं लागतं. कोरोना पाहिल का काय मला, काय परिस्थिती आणली आहे. समर्थांनी मानवी जीवनाचा एवढा सूक्ष्म विचार या 11व्या दशकापासून सांगितलाय. कारण त्यांना असा हा महंत निर्माण करायचा आहे की जो स्वतःच्या दिनचर्येतून, स्वतःच्या आचरणातून एक समाजासमोर एक दीपस्तंभ उभा करील आणि समाज त्याच्या पाठीमागे त्याच्यासारखा चालेल, त्याच्यासारखा बोलेल, त्याच्यासारखा वागेल. आणि जसं त्याचं समर्थ म्हणतात, अरत्र परत्री जीवा, ऐहिक आणि पारमार्थिक. अरत्र म्हणजे इथं, परत्र म्हणजे पलीकडे, परमार्थाकडे, दोन्हीकडे समाधान मिळेल असं जर वागलं तर. घरात जेवण करावं आणि बाहेर शौचाला जावं, ही आमची संस्कृती आहे. आज परिस्थिती काय हो, मी काही घरं अशी पाहतो आहे की त्या घरांमध्ये पाहुणे मंडळींसाठी एक टॉयलेट ब्लॉक आहे, हॉलला अटॅच केलेला. म्हणजे समजा कुणाला बोलावलंय जेवायला किंवा थोडा वेळ बसायला, त्याला जर बाथरूमला जायचं असेल, टॉयलेटला जायचं असेल, तर त्यांनी त्या हॉलला लागून जे ब्लॉक आहेत त्याचा वापर करावा. यांनी यांच्या बेडरूम मध्ये, काय ते मास्टर बेडरूम, त्याच्यामध्ये एक टॉयलेट ब्लॉक. पाहुणा आपल्याकडे आलाय, मुक्कामाला आलाय, त्याच्यासाठी एक वेगळा टॉयलेट ब्लॉक. रूम कमी पण टॉयलेट ब्लॉक जास्त. बाहेर खायचं आणि शौचाला घरात यायचं. आम्ही आमची सगळी संस्कृती उलटी पालटी करून टाकायला लागलो. मग हा ऐसे करोना सांगण्यासाठी कोरोना विषाणू यावं लागतो. असं करू नका, ऐसे करोना हे सांगण्यासाठी तो कोरोना आलाय आपल्याला. आता आमच्या लक्षात आलं पाहिजे की या काळामध्ये आम्ही समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो. मग आमची दिनचर्या कशी असली पाहिजे, समर्थांनी त्याचं खूप सुरेख वर्णन केलेलं आहे. ज्याचा जो व्यापार, अहो याच्या एवढा सूक्ष्म विचार तर मला कुठे सापडतच नाहीये. म्हणजे समर्थांनी आत्मज्ञान मिळवणारा साधक निर्माण केलाय आणि प्रापंचिकाला काय सूचना देत आहेत. ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार,
दूषितपणे तरी पोर वेढा लावी श्रीराम. समजा धरून चला की माझं एक किराणा दुकान आहे आणि माझं दुकानात लक्ष नाहीये, अनेक विवंचना डोक्यात आहेत. अशा वेळी दुकानावर एक पोरगा येईल, हे केवढ्याला आहे, ते केवढ्याला आहे, ते केवढ्याला आहे, हळूच बर्नीत हात घालेल, 2-4 चॉकलेट घेऊन जाईल, नाही चॉकलेटची बर्नी लंपास करील. काय विचार, सूक्ष्म विचार मानवी जीवनाचा प्रपंचाच्या समर्थ रामदासांनी या ठिकाणी. ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार, दूषितपणे तरी पोर वेढा लावी. आपण दूषित असलो, आपलं जर चित्त थाऱ्यावर नसेल, तर आपला प्रपंच किंवा आपला व्यवसाय सुद्धा धड होणार नाही. एवढा विचार असा संत देतो आहे की ज्याचं आयुष्य निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य घळीमध्ये आणि जंगलामध्ये राहिलेलं आहे. किती मोठा वारसा, किती मोठी शिकवण, किती मोठा उपदेश आमच्या जगण्यासाठी समर्थ रामदास या समासामध्ये देत आहेत. या कारणे सावधान, फार सुरेख ओवी होई. या कारणे सावधान एकाग्र असावे मन, तरी मग जेवता भोजन गोड वाटे श्रीराम. आमचं जर मन एकाग्र नसेल, अनेक व्यवधान डोक्यामध्ये, अनेक विचार, इकडे काय झालं, तिकडे काय झालं, त्याचं काय झालं, किंवा ह्याला काय बोलायचं, त्याला काय बोलायचं, इकडे काय पाठवायचं, तिकडे काय पाठवायचं, अशी जर व्यवधानं घेऊन आम्ही जेवण करत असू तर आमची जीभ चावल्या जाईल. आम्हाला अन्न गोड वाटणार नाही, त्याचा रस बनणार नाही आणि तो आमच्या शरीराला पोषक होणार नाही. म्हणून काय म्हणतात, वचवच खाणे ज्याला म्हणतात की नाही, त्यातला प्रकार होईल. आमच्या परमपूजनीय आप्पांनी, वरदानंद भारतींनी या जेवणावर फार सुरेख विवेचन केलेलं आहे. तो आता इथं सांगण्याचा प्रसंग नाहीये, परंतु संतांची दृष्टी किती व्यापक असते आणि मानवी जीवनासाठी त्यांच्या बोलण्यातून साधे सुधे जे सहज बोलणे हितोपदेश, असे विचार त्यांचे आपल्याला वाङ्मयात मिळतात. आणि समर्थ इथे हे सांगतात, या कारणे सावधान एकाग्र असावे चित्त. तुमचं एकाग्र असलं पाहिजे मन. मग श्रवण करीत असल्या तरी एकाग्र असलं पाहिजे. अहो कुठलंही काम करा, झोप लागते का एकाग्र असल्याशिवाय? नाही लागत. आमचं कुठलंही काम धड होत नाही, व्यवधान खूप असतात. म्हणून समर्थ पुढच्याच ओळीमध्ये सांगतात त्याचा परिणाम, चुके ठके विसरे सांडी, आठवण झालिया चरफडी, दूषित आळसाची रोखडी, प्रचित पहा श्रीराम. प्रचिती घ्या, आणि ही प्रचिती आम्ही वारंवार घेतो. माझ्या आयुष्यात चुके ठके विसरी सांडी. चुके म्हणजे मी स्वतःच चुकतो, ठके म्हणजे मला कुणीतरी ठकवतं, मला कुणीतरी फसवतं. चुके ठके विसरी, एक वस्तू ठेवायची जागेवर दिवस दिवस जातो वस्तू शोधण्यामध्ये. सांडी म्हणजे हातातून सांडतं एखादं सांडणं, म्हणजे काय दूध सांडणं, पातळ द्रव्य सांडणं, असं एक अर्थ आहेच आहे. परंतु सुटणे, माझ्या हातून एखादं घेतलेलं काम सुटून जातं म्हणजे सांडी. समर्थ पुढे म्हणतात, आठवण झाली या चरफडी, आणि मग पुन्हा माझाच मला त्रागा येतो, माझाच मला राग येतो. दूषित आळसाची रोखडी, प्रचित पहा श्रीराम. मला कधी कधी असा प्रश्न पडतो की ही सगळी माझ्या आयुष्यात मूर्ख लक्षणांचा समास वाचताना मला खरंच असं वाटलं, तुम्हाला सांगतो, की यातली 90-95% लक्षणं आपल्या अंगात आहेत. आणि हे समर्थांना 350 वर्षापूर्वी समजलं कसं? आता ही सुद्धा प्रचिती समर्थ म्हणतात, प्रचिती घेऊन पहा. अहो काय प्रचिती घेऊन पहा, आम्ही तर घेतोच आहे, पाहायची गरज नाही आम्हाला. पावलोपावली आमच्या आयुष्यामध्ये असेच सगळे प्रसंग आहेत. समर्थ म्हणतात, पुढे भोजन झाली या बरी. एकाग्र चित्त केलेलं असताना मग ते गोड वाटेल जेवण, शांत चित्ताने जेवण करणं. अहो मध्यंतरी योग विद्याधामचा अभ्यास करत असताना काही वर्षापूर्वी
त्यांची जी काही पुस्तकं आहेत त्यातही प्रथमा द्वितीय अशा काही परीक्षा आहेत. त्यातल्या 2 परीक्षा आम्ही दिल्या. तर त्या पुस्तकामध्ये आपण जर चिडून किंवा क्रोध मनामध्ये आहे, राग आहे, चिडचिड आहे आणि अशा वेळी जर आपण जेवण केलं तर आपल्या जठराचा आकार कसा होतो आणि तो पचन किती व्यवस्थित करत नाही हे शास्त्र शुद्ध संशोधन योग विद्याधामच्या गुरुजींनी केलेलं आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात की पुढे भोजन झाली यावरी काही वाची चर्चा करी झोपणे नव्हे. नाही तर आम्हाला माहिती आहे अकंठ जेवायचं, तसंही लॉकडाऊन आहे, दुपारची काही चिंता नाहीये. तास, 1.5 तास, 2 तास मस्त झोप काढायची. माझे एक मित्र आहेत औरंगाबादला, जवळचे मित्र आहेत, पण त्यांच्या आयुष्यामध्ये काही वेळा मी हे ताणून देण्याचा जो प्रकार आहे, म्हणजे बघा काय त्यांच्या वैगुण्यावर किंवा त्यावर दोषारोप करणं किंवा बोट ठेवणं हा माझा हे नाहीये, उद्देश नाहीये. पण माणसाच्या आयुष्यामध्ये असे काही दिवस असतात किंवा असा काही एक विचार त्याचा असतो. त्यांनी मला सांगितलं की शनिवार रविवार मला सुट्टी असते. मी शनिवारी दुपारी जेवण झालं की दारं लावतो, खिडक्या बंद करतो, खिडक्यांवर कापडं लावतो, ते हे असे हे लावलेले असतात ते पडदे, अंधार होतो, लँडलाईनचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवतो. इथपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढे काय ते म्हणाले मी सिम अर्धवट काढून ठेवतो. मी म्हणलं हे कशासाठी? तर ते म्हणाले सिम जर काढून ठेवलं मोबाईल मधलं तर कुणी फोन जर लावला मोबाईलला तर त्याला असं ऐकू जातं म्हणले की आउट ऑफ रेंज आहे. कारण तुम्ही जर मोबाईल स्विच ऑफ केला तर समोरच्या माणसाला समजतं की याने मोबाईल बंद केलेला आहे. काय क्लुप्त्या असतात लोकांच्या. आणि हे सगळं कशासाठी? तर दुपारी 2-2.5 तास ताणून द्यायची आहे म्हणून. समर्थ म्हणतात पुढे भोजन झाली यावरी काही वाची चर्चा करी, म्हणून आम्ही 2 ते 3:30 ही वेळ घेतलेली आहे की नाही. जेवण झालेलं आहे, त्यानंतर आपल्याला काही चर्चा करायची आहे, काही वाचन करायचंय, काही श्रवण करायचंय. आणि त्यातल्या त्यात ज्या समर्थांनी झोपू नका म्हणून सांगितलंय त्या समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करायचा आहे. म्हणून ही 2 ते 3:30 मला आपले आदरणीय प्रवीणजी शास्त्रींनी सांगितलं. म्हणलं अहो एवढ्या दुपारचं नका, मला पाप लागेल मोठं. ते म्हणाले लागू द्या, काही हरकत नाही, नाहीतरी काय तुमचं पाप कमी आहे का अगोदरचं. म्हणजे बघा. आणि ते मला म्हणाले की तुम्ही दुपारचीच वेळ घ्या, म्हणून ही दुपारी 2 ते 3:30 ही वेळ त्यांनी मला दिलेली आहे. समर्थ पुढे म्हणतात एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ. आणि अशा अनेक ग्रंथांचा आपण विवरी म्हणजे काय, त्या ग्रंथांमध्ये विहार करणे. विहार कसा करायचा असतो? आकाश आहे, आकाशामध्ये पक्षी कसा विहार करतो. उंच गेलेला पक्षी तुम्ही पहा, तो काय करतो, आपल्या पंखांनी तो फड 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 करतो आणि त्या पंखांच्या साहाय्याने आपल्या सगळ्या त्या शरीरातल्या ज्या पोकळ्या आहेत त्या पोकळ्या तो वायूने भरून घेतो. त्याचं शरीर हलकं होतं आणि मग तो उंच आकाशामध्ये जातो आणि अशा नुसत्या मनसोक्तपणे गिरक्या घेत राहतो, पंख हलवत नाही. आणि ते विहार करत असताना त्याला कुठेही मज्जाव नाहीये, रोकथाम नाहीये, त्याची काही अडत नाही, त्याला काही लागत नाही, काही नाही. मस्त आपले 2 पंख पसरवतो आणि मस्त असा विहार करतो. समर्थ असा विहार करायला विवरी म्हणजे असा शब्द आहे. नाना ग्रंथांच्या मध्ये नाना ग्रंथांचा अभ्यास असा आपण केला पाहिजे, त्यामध्ये त्या ग्रंथामध्ये विहार केला पाहिजे. आणि ते विहार करत असताना आपल्याला काही शब्दांची अडचण होईल. म्हणून जसा पक्षी अगोदर आपल्या शरीराच्या सगळ्या पोकळ्या वायूने भरून घेतो तसा
अशा ग्रंथांचं श्रवण करत असताना, त्यावरचं निरूपण ऐकत असताना, त्यावर चिंतन करत असताना अडलेल्या शब्दांना आपण मार्किंग करून ठेवलं पाहिजे आणि त्या शब्दाचा मराठी शब्दकोशामध्ये अर्थ घेतला पाहिजे, किंवा बाबा बेलसरेंच्या दासबोध उघडून त्या शब्दाचा अर्थ काढला पाहिजे. समर्थ शब्दकोश आहे, समर्थ वाङ्मयाचा शब्दकोश आहे. म्हणजे समर्थांनी वाङ्मयामध्ये जे कठीण शब्द वापरलेले आहेत, अशा समर्थांच्या वाङ्मयातल्या कठीण शब्दांचा एक कोश आहे, शब्दकोश. काय लोकांनी काम केलेलं आहे, किती अवघड काम आहे मला तुम्ही सांगा. समर्थांचं वाङ्मय सगळं अभ्यास करायचा, कठीण शब्द काढायचे. मला एक आमचे मित्र आहेत, मला सिनियर आहेत, तेही मला म्हणाले की आमच्या घरामध्ये दासबोध आहे आणि आमची आई दररोज एक समास वाचल्याशिवाय झोपत नव्हती वगैरे. त्यांनी मला खूप सांगितलं. मी जेव्हा त्यांना सांगितलं की मी दासबोधाचा अभ्यास करतो आहे वगैरे, आणि मला एके दिवशी त्यांचा फोन आला आणि ते मला असं म्हणाले की म्हणले, डॉक्टर एक ओवी आहे, साक्षेप करिता कष्टती परंतु पुढे सुखाडती, खाती जेवी ती सुखी होती यत्ने करून. हे सुखाडती म्हणजे काय? मी त्यांना म्हणालो की माफ करा, परंतु हा शब्द काही दासबोधामध्ये नाही आहे. ते म्हणाले, अहो मी तुम्हाला ओवी क्रमांक सांगतो, दशक 11वा, समास 3रा, ओवी क्रमांक 11वी. मी दासबोध काढला आणि बघितलं, शब्द आहे सुरवाडती आणि हे काय म्हणताय, सुखाडती. यांना सुख शब्द माहिती आहे, त्यामुळे त्या सुखवरून त्यांनी सुखाडती केला. असे शब्द जे आहेत ना सज्जनाओ, या शब्दांचा एक शब्दकोश आहे समर्थ वाङ्मयातल्या कठीण शब्दांचा. तोही आपल्या संग्रही आपण ठेवला पाहिजे, कारण असे काही शब्द आहेत समर्थांच्या वाङ्मयामध्ये, दासबोधामध्ये, की ज्याची अडचण आपल्याला येऊ शकते. आणि पुढे मग या समासामध्ये समर्थांनी आळशी माणसाचा हा सगळा 10 ते 14 या 4 ओव्यांमध्ये समर्थांनी विवेचन केलेलं आहे. आपण हेही पाहिलं की ओवी क्रमांक 15 ते 27 या ओव्यांमध्ये, 12 ओव्यांमध्ये समर्थांनी आदर्श दिनचर्या आपल्याला सांगितली आहे. आणि ही आदर्श दिनचर्या समर्थांनी सांगितल्यानंतर समर्थ असं म्हणतात, बघा समर्थांनी एक जीवन कसं जगावं, यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असं जे आपल्याला नाव देता येईल तर या दासबोध ग्रंथाला देता येईल. काय नाही सांगितलं, केवळ भौतिक जीवन नव्हे तर पारमार्थिक जीवनाची, यशस्वी जीवनाची सुद्धा ही गुरुकिल्ली आहे. जीवन जगताना कसं जगावं, किती मोठे मानपान मिळवून जगावा आणि मेल्यानंतर सुद्धा कीर्ती रूपाने कसं जगावं हे सांगणारे समर्थ रामदास आहे. समर्थांनी दिनचर्या सांगितली आणि पुन्हा समर्थांनी हे सगळं सांगितल्यानंतर पुन्हा समर्थ त्याला शेवटी असं सांगतात की फुकटचं खाऊ नये. अहो समर्थांची एक ओवी आहे, असू दे अन्न खाऊ नये वडिलांचेही. किती स्वावलंबी जीवन आमचं असलं पाहिजे. वडिलांनी कमावलंय त्याच्यावर आमची गुजराण चालली पाहिजे असं होता कामा नये. हा झाला शाब्दिक अर्थ. याचा अर्थ दुसरा काय हो? याचा गर्भित अर्थ असा आहे की जे समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे त्याच्यावरच आम्ही विवेचन करणार का? आहे की नाही? समर्थांनी जे आमच्यासाठी मांडून ठेवलेलं आहे त्याच्यावर आमचं काही चिंतन झालं पाहिजे, त्याच्यावर आम्ही काय अभ्यास केला पाहिजे. आता माझ्या माहितीप्रमाणे किमान 7 ते 8 आपले साधक लिखाण करतायत. जुना दासबोध 21 समासीवर, त्यावर सौ अपर्णा वांगीकर आपल्या या व्यासपीठाच्या एक सदस्य आहेत, त्या लिहित आहेत. अभंगांवर सौ शुभदा थिटे लिहित आहेत. अनेक जण आहेत की जे समर्थांच्या वेगवेगळ्या वाङ्मयावर काहीतरी लिखाण करतायत.
गीता आणि दासबोध यातला अनुबंध उकलून दाखवला संध्या कोल्हटकरांनी, आणि त्यावर पूज्ञा कुलकर्णी काकांनी पुण्यातले फार सुरेख 4 पानांचं त्यांचं विवेचन आहे. इकडे दासबोधाची ओबी आहे आणि इकडे गीतेतला श्लोक आहे. काय काम करतायत लोक. असू दे अन्न खाऊ नये वडिलांचेही, हा अर्थ आपण या पद्धतीने घेतला पाहिजे. समर्थांनी आमच्या समोर 45,000 पेक्षा जास्त ओव्यांचा डोंगर रचून ठेवलाय. तो अभ्यास केला पाहिजे, पण काहीतरी लेखन क्रिया आमच्याकडून घडावी का नाही. नाही तर मग आम्ही आमच्या बापांनी मांडून ठेवलं तेवढं ते खाऊन गुजराण केली ना आयुष्य आमचं व्यतीत केलं. काय अर्थ आहे आमच्या जीवनाला. काहीतरी सध्या जमाना कुठला आहे, पेरते व्हायचा आहे. पेरणी करतायत का नाही शेतकरी लोक. तसं आता जमाना हे 2-3 महिने काय असले पाहिजेत आपले, किंवा आता सुरुवात केली पाहिजे, लिहिते व्हा. तो पावसा पक्षी असतो ना, पेरते व्हा पेरते व्हा पेरते व्हा सांगतो, तसं आपण म्हणलं पाहिजे, लिहिते व्हा लिहिते व्हा लिहिते व्हा. समर्थांच्या वाङ्मयावर मनाचे श्लोक आहे. आत्माराम आहे. दासबोध सखोल अभ्यासार्थींचा 250 लोकांचा आता झाला, 256 लोक झाले. आता 257वा माणूस सुद्धा त्या ग्रुपवर बसत नाही. दुसरा ग्रुप करण्याची वेळ आली. केवळ दासबोध सखोल अभ्यास करणारे, चिंतन करणारे जे साधक आहेत ते त्यावर लिहित आहेत. किती लोकांचा, 35-40 लोक असे आहेत की जे सातत्याने लिहित आहेत. आमच्या सुवर्णाताई लेले आहेत, ते दासबोधाची ओवी घेत आहेत आणि त्यावर त्यांचं ते लोकांना उद्युक्त करतायत, त्यावर विचार करण्यासाठी, मंथन करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी. आमच्या ज्योती शिवरकर आहेत, त्या मनाच्या श्लोकावर वैचारिक मेजवानी मिळवून देत आहेत. मेधा कुलकर्णी आहेत, ते आता आत्माराम या ग्रंथावर लिहित आहेत. म्हणजे समर्थांच्या वेगवेगळ्या ग्रंथांवर आपलं काही विवेचन असलं पाहिजे. आपण काहीतरी काम केलं पाहिजे असं आपल्याला वाटलं पाहिजे ना. म्हणून समर्थ म्हणतात की फुकटचं खाऊ नये, असू दे अन्न खाऊ नये वडिलांचेही. पुढे समर्थ म्हणतात, ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नये दी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान, बरे पाहे श्रीराम, काही मिळवी मग जेवी. बघा, काही मिळवी मग जेवी. आपल्याला जेवायचा अधिकार कधी आहे, काही आपण मिळवलं तर. एवढा माणसाच्या आयुष्याचा सूक्ष्म विचार कोणी केलाय. काही मिळवी मग जेवी, गुंतल्या लोकास उगवी. मला जे ज्ञान मिळालेलं आहे, मग कुठलंही ज्ञान असेल, त्या ज्ञानाच्या बळावर, पारमार्थिक असेल ऐहिक असेल, त्या ज्ञानाच्या बळावर लोकांची उगवणूक मी केली पाहिजे. उबवणूक आणि उगवणूक या 2 गोष्टी अत्यंत जवळच्या आहेत. उबवणूक म्हणजे काय हो, अंडी उबवणी केंद्र माहिती आहे का तुम्हाला. माझ्यातला पशुवैद्यक जागा झाला इथं. अंडी उबवणूक केंद्र हे पुण्याला आहे, बऱ्याच ठिकाणी आहे. काय करतात या ठिकाणी, ह्या केंद्रावर काही मशीन्स आहेत, त्याला हॅचर्स असं म्हणतात. त्यामध्ये कोंबड्यांची अंडी ठेवली जातात आणि ती अंडी जी आहेत, तर त्या अंडी त्या मशीनमध्ये एक ठराविक आवश्यक जेवढी आहे तेवढी ह्युमिडिटी, दमटपणा, टेम्परेचर, आणि तिसरी गोष्ट आहे ते त्याला कंप येणं, हलणे. कोंबडी अंड्यावर बसते म्हणजे काय करते, ती त्याला योग्य तो दमटपणा देते. ती त्याला ती घोळत असते. आपण एक शब्द आहे का नाही मराठी, काय अंडी घोळत बसलास का घरी म्हणून, तर त्यात ती घोळत असते, त्याला एक टेम्परेचर देते आणि त्यातून काय होतं, पिल्ल्याचा जन्म होतो, एक नवीन जन्म आकाराला येतो. समर्थ रामदास असं या ठिकाणी म्हणतात, काही मिळवी मग जेवी, गुंतल्या लोकास उगवी. जे लोक गुंतून पडलेले आहेत, प्रपंचात अडकलेले आहेत, त्यांना फक्त देहबुद्धीच माहिती आहे,
मी, माझी बायको, माझी पोरं, माझं घरदार, याच्या पलीकडे त्याची दृष्टी जात नाही, अशा माणसाला सोबत घेतलं पाहिजे, त्याला जवळ केलं पाहिजे, त्याच्या पाठीवरनं हात फिरवला पाहिजे, त्याला हळूहळू आपल्या संप्रदायामध्ये ओढलं पाहिजे. गुंतल्या लोकास उगवी शरीर कारणी लावी काहीतरी. या समर्थांची या समासातली पहिली ओवी आहे, नरदेह सापडे अवचट. आता हा जो नरदेह मिळालेला आहे महत्प्रयासानी, त्याला काही कामाला लावशील का नाही? शरीर कारणी लावी काहीतरी. समर्थ म्हणतात की अरे ठीक आहे, 24 तास तू तुझा प्रपंच करतो आहे, तुला नोकरी करायची आहे, पोरांना सांभाळायचे, बायका पोरांचं दायित्व तुझ्यावर आहे, पण त्यातले 2 तास तरी काढशील का नाही? गुंतल्या लोकास उगवी विवेक बळे, किंवा गुंतल्या लोकास शरीर कारणी लावी काहीतरी. आपलं हे शरीर आपण कारणी लावलं पाहिजे. काही धर्मचर्चा पुराण, हरिकथा निरूपण, वाया जाऊ नेदिक्षण, दोहीकडे श्रीराम. काय सांगतात, क्षण सुद्धा आमच्या आयुष्यातला वाया गेला नाही पाहिजे. किती सजग असलं पाहिजे. समर्थ एका ठिकाणी म्हणतात की किती लोक राजी राखीला, परीक्षेला पाहिजे क्षणाक्षणा, क्षणोक्षणी आम्ही आमची विवंचना केली पाहिजे, चालना केली पाहिजे. माझं काय चुकतंय, माझं काय बरोबर आहे, माझ्या हातून किती लोकांची मनं दुखावली. समर्थ पुढे म्हणतात, ऐसा जो सर्व सावध त्यास काहीचा असेल खेद. असं जो माणूस जगतो त्याला वाईट वाटायचं काय कारण आहे? हे केव्हा वाईट वाटायचं कारण? समर्थ म्हणतात शेवटच्या क्षणी आनंदाने तो जाईल, त्याला कुठलाही खेद राहणार नाही. मी माझ्या आयुष्याचं चीज केलंय. मी माझ्या आयुष्यामध्ये दरवर्षी 4 लोकांना 5 लोकांना दासबोध वाचायला दिला, पारायणाला बसवलं, त्यांना ग्रंथाचा अभ्यास करायला लावला, समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा द्यायला लावल्या, आणि त्याचं जीवन उजळून निघालं. अंडी उगवल्यानंतर जसा त्या अंड्यातून एक जीव निर्माण होतो, तसा संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केल्यानंतर, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास केल्यानंतर माणसाच्या जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. सज्जन हो, उबवणूक आणि उगवणूक ही 2 शब्द, फक्त बचा फरक आहे त्यामध्ये, परंतु माणसाला किंवा त्या जीवाला नवीन जीवन मिळवून देण्याचं काम, ते पुण्यदायक काम आपण या जन्मामध्ये करू शकतो. समर्थ पुढे म्हणतात की असा माणूस जो आहे तर तो सगळं चांगलं काम करतो, चांगलं राहतो, समाजाला सद्वासनेकडे वळवतो, एक चांगला समाज उभा करण्याचं तो काम करतो. आणि असा माणूस जो आहे तर तो त्याच्या आयुष्यामध्ये जर मग काही समजा कठीण प्रसंग आले, आपल्याला वाटतं की हे मनाच्या विरुद्ध आहे. तामिळनाडूतल्या परवल्लय स्वामीला लोकांनी मारत असताना आपल्या मनामध्ये एक चुकचुक असा आवाज येतो की अरे, एवढा चांगला माणूस आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण अशी कित्येक घटना पाहतो की माणूस, आपल्याला असं वाटतं की अरे, हा एवढा चांगला माणूस आहे, पण याच्या नशिबी काय आलं, काय याला असे दिवस भोगावे लागले. पण त्या माणसाला त्याचं काहीही पडलेलं नसतं. तो माणूस कधी खंत व्यक्त करत नाही. म्हणून जी माणसं खंत व्यक्त करतात त्यांना आयुष्य कळलेलं नसतं. खंत व्यक्त करणे नाही, जे वाट्याला आलेलं आहे ते संयमितपणे आनंदाने भोगून टाकणे, जप करून टाकणे नव्हे. लोक मला म्हणतात 4 माळा माझ्या दररोजच्या ओढायच्या होत्या, ओढून टाकल्या. कुठं टाकल्या? अहो, ज्या जवळ ठेवायच्या आहेत, अंतःकरणामध्ये त्याचा ढीग लागला पाहिजे, ते टाकून कसं चालेल? म्हणून आमच्या आयुष्यामध्ये हे सगळं चांगलं काम करत असताना सुद्धा काही घटना अशा घडतात, लोकांना ते वाईट वाटतं. समर्थ म्हणाले की नाही देहांत निरूपणामध्ये, साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला.
प्रशस्त प्रशस्त न वटे जनाला मंद बुद्धीस्तव श्रीराम. सामान्य जनांची बुद्धी ही मंद आहे, ती संकुचित आहे, व्यापक नाहीये. म्हणून सामान्य माणसं असा विचार करतात, अहो आयुष्यभर चांगलं काम केलं की हो या माणसाने, किती परोपकार करत होता, किती लोकांच्या कामी आला, आणि बघा शेवटी काय हाल हाल होऊन मेला. अहो पण त्याला त्याचं काही पडलेलं नाही ना, त्याचा वकील व्हायला तुम्हाला कोणी सांगितलंय? समर्थांनी फार सुरेख शब्द वापरलाय, मंद बुद्धीस्तव. कारण त्यांची बुद्धीच तशी आहे म्हणाले. म्हणून एक लक्षात ठेवा, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करत असताना आपल्या आयुष्यामध्ये अप्स अँड डीप्स आले, वाईट प्रसंग भोगावे लागले, दुर्धर प्रसंग, दुःखद घटना आमच्या आयुष्यात आल्या, तरीही आम्ही न डगमगलं पाहिजे. म्हणून समर्थांनी अत्यंत गोड ओवी या समासामध्ये घेतलेली आहे. या समासाचा शेवटच आहे तसा तो. समर्थ असं म्हणतात, आहे ती तुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती श्रीराम. उद्वेग, चिंता, प्रश्न, शंका हे सगळं कशाच्या कुठून निर्माण होतं? आमच्या मनातून निर्माण होतं. म्हणून समर्थ म्हणतात की हे मन विचार जे करतं ना, तर त्या मनाची तयारी ते करून ठेवताय. आहे ती तुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. उद्वेग संपतो का? समर्थ म्हणतात वर थातुरमातुर उपाययोजना करून चालणार नाहीये, मुळापासून त्याचा काटा काढला पाहिजे. मूळ तुटे शब्दांची रचना बघा समर्थांच्या काय. म्हणून मला असं वाटतं की समर्थांनी जे शब्द वापरलेले आहेत ना, ते अत्यंत चपखल आहेत, अर्थपूर्ण आहेत, अर्थप्रवाही आहेत. समर्थ शब्दांचे जन्मदाते आहेत. कित्येक शब्द समर्थांनी जन्माला घातलेले आहेत, उगवणूक केली आहे, उभवणूक केली आहे शब्दांची. आम्हाला शब्दांची नाही, माणसांची उगवणूक करता येईल का नाही? का नाही जमणार? कारण आम्ही दासानुदास आहोत. रामदास स्वामी समर्थाचे, रामाचे दास आहेत, आम्ही रामदासांचे दास आहोत. काही अंशाने का होईना आमच्यात समर्थ असतील का नाही? मी नेहमी म्हणत असतो की समर्थ संप्रदायातली ही जी मंडळी आहेत ना, अहो नाही लागतो कुणी नादी समर्थांच्या. काल संध्याकाळी 5 ते 6 टेलिफोनवरच्या कॉन्फरन्सवर ग्रंथराज दासबोध जीवनातलं आपल्या स्थान असा एक विषय मला बोलायचा होता. आणि ऐकणारी मंडळी 6-7 जण होती, विद्वज्जन होते. त्यातले 5 लोक हे एका संस्थांचे अधिकारी पुरुष आहेत, कीर्तनकार आहेत, दिग्गज कीर्तनकार आहेत. मोठेपणा म्हणून नाही सांगत, ही सगळी समर्थांची कृपा आहे. पण ते म्हणाले की समर्थांनी एवढे विषय सांगितले, हे आम्ही कीर्तनकार असून, निरूपणकार असून, प्रवचनकार असून पहिल्यांदा आमच्या आयुष्यात आम्ही एवढं ऐकलंय. सामान्य माणसाला काय माहिती आहे? म्हणून माझी आपल्या सगळ्यांना चरण स्पर्श करून विनंती आहे की आपण समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार हा आपल्या सुनेला, नातवाला, नातेवाईकांना आपण सांगत राहिलं पाहिजे. देव हस्ते परस्ते देव ओळेसा करावा, हातोपाती देव ओळेसा करावा, समर्थांचं वाक्य आहे. जेवढं शक्य होईल तेवढं आपण देवाला ओळेसा करावा, म्हणजे प्रत्येकाला देत राहावं. हे काम आपण केलं पाहिजे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, आहे ती तुके देवाचे. आमच्या लक्षात आलं पाहिजे जे काही करतात. नाहीतरी आम्ही काय करतो मला तुम्ही सांगा ना, काय हो आमच्या हातामध्ये?
आम्ही एखादी गोष्ट ठरवतो, ती होते का? समर्थ म्हणतात का नाही, मी करता ऐसे म्हणशी तेरे तू कष्टी होशी, राम करता म्हणता पावशी. 3 गोष्टी आहेत, यश, कीर्ती आणि प्रताप. मग तो राम करतो आहे, ही जर धारणा आमच्या अंतःकरणात आहे, तर ह्या फालतू गोष्टीचं करते पण माझ्याकडे का घ्यायचं? आणि बरं ते जमलं नाही तर मग विनाकारण माझ्या मनात खेद निर्माण होतो. आम्ही ग्राहक पंचायतीचं काम करतो, बऱ्याचशा गोष्टी असतात की एखादी गोष्ट ठरवली आपल्याला अशी अशी करायची आहे, पण ती होत नाही, शेवटाला जात नाही. लोक उद्विग्न होतात, लोक म्हणतात काय आपण एवढी मेहनत घेतली, असं झालं तसं झालं, लोक आपलं ऐकत नाहीत, कार्यकर्ते आपलं ऐकत नाहीत. मी तिथे ही ओवी वाचून दाखवतो, आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. हे सगळं त्याचं आहे ना. मग चांगलं झालं तर त्याचं, वाईट झालं त्याची इच्छा. करते पण माझ्याकडे घ्यायचं नाहीये कधीही. प्रपंच परमार्थातलं तर राहूच द्या, सामाजिक संघटनामधलं काम तर राहूच द्या, करते पण कधीही घेऊ नये. आपल्या घरातलं करते पण सुद्धा आपण घेऊ नये. आपल्याला जर आपल्या प्रपंचात, आपल्या घरात, आपल्या आप्तस्वकीयांपासून जर चांगला दृष्टिकोन आपल्याबद्दल जर लोकांच्या अंतःकरणात जर निर्माण करायचा असेल, तर कुठल्याही प्रापंचिक विषयाचं, कार्याचं, घटनांचं करते पण आपल्याकडे कधीही घेऊ नये. देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसी नसे. का तर तुमचा भगवंतावर विश्वासच नाहीये. नुसतं म्हणायला गोष्टी काय गेलंय, आहे ती तुके देवाचे, सगळा करता करविता तो आहे, त्याच्याशिवाय काही पान सुद्धा हलत नाही हो, असं आम्ही म्हणतो का नाही? पण मग जर उद्या आमच्यावर कठीण प्रसंग आला तर लगेचच आम्ही काहीतरी यज्ञ करतो, होम करतो, संकल्प करतो, अभिषेक करतो, काय 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 करतो. देवाचं विस्मरण होतं आम्हाला तेव्हा. आणि मग आम्ही ह्याला जाऊन भेट, त्याला जाऊन भेट, त्या मांत्रिकाला भेट, या मांत्रिकाला भेट, या लीडरला भेट, त्या नेत्याला भेट. करते पण आपल्याकडे घेऊ नये. समर्थ शेवटी या समासामध्ये सांगतात, हे आहे ते तुके देवाचे. यामधून समर्थांनी आपल्या जीवनामध्ये एवढं सगळं चांगलं वागल्यानंतर सुद्धा ज्या घटना घडणार आहेत किंवा जे अप्स अँड डिप्स होतील, वाईट घटना घडतील, दुर्दैव प्रसंग घडतील, दुःखद घटना घडतील, हे सगळे भोग आपल्याला संचित कर्माचा परिपाक म्हणून आहेत, त्याचा परिणाम म्हणून आहे आणि ते भोगले पाहिजेत. त्याचा आणि क्रियमान कर्माचा काहीही संबंध नाहीये. देव मोठा आहे, देव आहे त्रैलोक्याचा, तो त्रैलोक्यास ठावे. देव आहे बहुता काळाचा, आम्ही कोण आहे तो 2 दिवसाचा. म्हणून समर्थ म्हणतात, ऐसे वर्तणे निश्चयाचे. नुसतंच म्हणायचं का नाही, निश्चयाने, दृढतापूर्वक, अंतःकरणपूर्वक आपण म्हणलं पाहिजे. नाही, हे देवाचं कर्तृत्व आहे, काही मला देणं घेणं नाही त्याच्याशी. अत्यंत दृढपणे, म्हणून समर्थांनी हा शब्द वापरलाय, निश्चय. समर्थांच्या शब्दांच्या पेरणीच्या पाठीमागे किती त्या शब्दाचं महात्म्य दडलेलं आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. आणि याप्रमाणे जर वागलं तर समर्थ म्हणतात, कुठलाही उद्वेग, चिंता, शंका, प्रश्न आपल्या आयुष्याला टच करणार नाहीत, कारण त्याचं मूळ खंडन होणार आहे. पुढे समर्थ म्हणतात, प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, महावाक्याचे विवरण करिता सुटे श्रीराम. काय सांगितलं समर्थांनी? महावाक्याचे विवरण करिता सुटे. 4 महावाक्य आहेत. 4 वाक्यांचा अर्थ काय हो? आहे ती तुके देवाची. आहे का असा अर्थ? असाच आहे, अहम ब्रह्मास्मी.
प्रज्ञानम ब्रह्म. काय सांगतात ही चारही वाक्य? ही चारही वाक्य सांगतात की एकमेव ब्रह्म ते सगळीकडे चराचराला व्यापून उरलेलं आहे. आणि ते म्हणजे मी म्हणजे ते आहे. म्हणजे काय आहे ते तुके देवाचे, सगळं त्याचंच आहे. तो मुख्य देव ओळखावा असं समर्थ सांगताय. समर्थांनी या ओवीच्या सुरुवातीला एक मार्मिक शब्द वापरलाय. माझ्या मित्रांनी त्यावरून बराच माझ्याशी वाद घातला होता. तो म्हणाला, समर्थांनी सांगितलंय प्रपंची पाहिजे सुवर्ण. अरे म्हणाला, सध्या 49,000 भाव चालू आहे. असं असलं तरी लोक काय कमी सुवर्ण घेत आहेत का भाव वाढले म्हणून? अहो, लोक सोनं घेतायत म्हणून तर भाव वाढतायत. हे खरंय का नाही? जेवढी रिक्वायरमेंट जास्त, जेवढी डिमांड जास्त तेवढे रेट जास्त, जेवढी ग्राहकी जास्त तेवढा भाव वधारला. गावाच्या बाहेर तुम्ही जा, प्लॉटचा भाव काय आहे? आणि हार्ट ऑफ सिटी जिथं जे हे असेल, जागा असेल, तिथं काय भाव असेल? कारण का तिथं डिमांड आहे. प्रपंची पाहिजे सुवर्ण हे समर्थ कशासाठी सांगतात? म्हणजे त्यात याचा गैरअर्थ काढण्यासारखं आहे. आधी प्रपंच करावा नेट का? आधी म्हणजे कधी? वयाच्या 60 वर्षापर्यंत प्रपंच करायचा. तसं इथं प्रपंची पाहिजे सुवर्ण. पुढची ओवी आहे, ओवीचा चरण आहे परमार्थी पंचीकरण. परमार्थामध्ये पंचीकरण जेवढं महत्वाचं आहे. पंचीकरण म्हणजे काय? आपण परवा बघितलं मागच्या आठवड्यात. तत्वधाडा. हे शरीर 82 तत्वांपासून बनलेलं आहे. आणि एक 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 तत्व जर आपण काढून टाकत गेलो, आत्मषटक डोळ्यापुढे आणा भगवान आद्य शंकराचार्यांचं. मी डोळा नाहीये, मी हात नाहीये, मी कान नाहीये, मी ना पाय नाहीये, मी हात नाहीये, मी शरीर नाहीये, मी माझे वडील नाहीये, मी माझा भाऊ नाहीये, मी कुणीही नाहीये, माझी जात नाही, धर्म नाही. अहम कोण आहे मग? मी शिवानंद रूप शिवोहम शिवोहम. ते स्वरूप पाहण्यासाठी परमार्थामध्ये, परमार्थाच्या साधनाक्रमामध्ये पंचीकरण करावं लागतं. त्याला तत्वनिरास किंवा तत्व झाडा म्हणतात. समर्थ म्हणतात प्रपंच आमचा कसा केला पाहिजे? सुवर्णासारखा केला पाहिजे. सुवर्ण जमा करण्यासाठी प्रपंच नव्हे. समूळ ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान. समर्थांनी सांगितलं का नाही? समूळ ग्रंथ पाहिल्या विण. ग्रंथ सगळा वाचला पाहिजे. ग्रंथातल्या शब्दांचा अर्थ तो आपल्याला उमगला पाहिजे, तरच आपल्याला काही दोष ठेवता येईल. माझा मित्र मला म्हणाला की समर्थांनी सांगितलं प्रपंची पाहिजे सुवर्ण. सोनं जमा करत राहिलं पाहिजे. सुवर्ण अत्यंत शुद्ध धातू आहे. त्या शुद्ध धातूसारखा, पवित्र धातूसारखा, अमूल्य मौल्यवान धातूसारखा आमचा प्रपंच झाला पाहिजे. एवढा शुद्ध आमचा प्रपंच असला पाहिजे. दत्ताच्या पंचपदीमध्ये आम्ही म्हणतो का नाही? जेवावे व्यवहारी, बोलावे संसारी, घालून अंगीकारी, प्रतिपाळी सिजो निर्धारी. कवण्या ठाया जावे, कवणाशी पुसावे. प्रपंचामध्ये बोललं पाहिजे. म्हणजे उद्वेग, चिंता, विनाकारण मनामध्ये आलेल्या आढी नडी त्या सगळ्या दुरुस्त होतात, त्या विरळ होतात. दत्त महाराजांनी, टेंबेस्वामी महाराजांनी सांगून ठेवलंय का नाही? सांगावे कवण्या ठाया जावे, कवणाशी. काय सुरेख आहे हो पंचपदी. तसं इथं समर्थ सांगतात प्रपंची पाहिजे सुवर्ण. प्रपंच आमचा कसा असला पाहिजे? सुवर्णासारखा शुद्ध पवित्र असला पाहिजे. परमार्थी पंचीकरण. परमार्थामध्ये तत्वांचा धाडा करता आला पाहिजे. महावाक्याचे विवरण करिता महावाक्याचा जप नाही करायचा. त्याचं जे विवरण आहे, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, ते ज्ञान हे ब्रह्म आहे. माझ्या स्वरूपाचं ज्ञान हे ब्रह्म आहे, ते परब्रह्म स्वरूप आहे, आणि ते म्हणजे मी आहे. आणि या समासाची सगळ्यात शेवटची जी ओवी आहे ती समर्थांच्या सगळ्या वाङ्मयामध्ये हे तत्व सगळीकडे तुम्हाला दिसेल. कर्म, उपासना, ज्ञान आणि मोक्ष.
आधी ते करावे कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावी दे. 4 प्रक्रिया आहेत. किती अंग येतो. माणसांचे 4 प्रकार, साधकांचे 4 प्रकार, समर्थ संप्रदायाची चतुसूत्री. आत्मस्वरूपाचं ज्ञान मिळवण्याचे 4 प्रकार किती पाहिले आपण. श्रवण, मनन, निदिध्यास, आत्मसाक्षात्कार, ही एक पाहिली, ही प्रक्रिया आपण पाहिली. समर्थ या ठिकाणी कर्म, उपासना, ज्ञान आणि मोक्ष ही ती प्रक्रिया समजावून सांगतायत. शेवटची ओवी आहे, कर्म, उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान, परमार्थाचे जे साधन त्याची ऐकत जावे श्रीराम. समर्थ सांगतायत कर्म आमचं असं असलं पाहिजे, सत्कर्म असलं पाहिजे. उपासना दररोज काहीतरी उपासना असली पाहिजे. रामरक्षा म्हणली पाहिजे, हनुमान चालीसा म्हणली पाहिजे, भीमरूपी म्हणलं पाहिजे, जपाच्या 5 माळा 10 माळा 11 माळा केल्या पाहिजेत. काही उपासना आमची पाहिजे, करुणाष्टक पाहिजेत. उपासका सापडे ज्ञान, समर्थ सांगतात. ज्ञाने मोक्षची पाविजे. समर्थांनी मोक्षाला इथं समाधान हा शब्द वापरलाय, कारण ते मिळालं की सगळं मिळवायचं संपलं. परमार्थाचे जे साधन, परमार्थाचं साधन, साध्य आणि साधना. समर्थ एका ठिकाणी म्हणतात दासबोधामध्ये, विश्वपाळीती झाली माझी उपासना. रामाची उपासना ही विश्वपाळीती झाली आहे. आणि या साधनेतून काय मिळणार आहे. परमार्थाचं साधन आहे, ते आहे ध्येय, ते मोक्ष आहे, ते ज्ञान आहे आणि तेच कैवल्य आहे. त्याची ऐकत जावे, समर्थ सांगतात. हे ज्ञान परत परत ऐकण्यासाठी, हे श्रवण परत परत होण्यासाठी, कारण हे परत परत जर ऐकेल, कर्म केलेची करावे, पुन्हा 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 पुन्हा. समर्थ सांगतात तेची ऐकत जावे पुन्हा पुन्हा. हे सगळं पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी उद्या दुपारी 2 वाजता आपण परत भेटूया. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. आजची झालेली सेवा समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण करतो. संत समागम या व्यासपीठाचे आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थांच्या वाङ्मयाचा, दासबोधाचा अभ्यास करतो आहोत. एक अत्यंत वेगळी अनुभूती, एक वेगळं समाधान आपल्याला यातून मिळतं आहे. आपली झालेली आजची सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.